राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदच्या या सभागृहामध्ये आज विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या ठिकाणी स्टीम एज्युकेशन सेंटरच्या वतीनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग इथं आणलेले आहेत आणि या कार्यक्रमाचं आणि विशेष म्हणजे विज्ञान चौक लातूर राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त या चौकाचं उद्घाटन करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदचे CEO राहुल कुमार मीना सर या ठिकाणी आले होते। त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रयोग सुद्धा पाहिले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सर, काय सांगाल एकंदरीत हे सगळे प्रयोग पाहिल्यानंतर आपल्या काय भावना आहेत? आज 28 फेब्रुवारी हे सर CV रमन यांनी जो रमन इफेक्ट जो केला होता जवळपास 100 वर्ष अगोदर त्यांनी त्याच्यावर शोध केली होती, त्याचे निमित्ताने नॅशनल सायन्स डे हे साजरा केला जातो। विद्यार्थी जे असतात आपले मोठ्या प्रमाणामध्ये इथे जिल्हा परिषदचे आणि खाजगी स्टीम सेंटरचे ही विद्यार्थी इथे उपस्थित आहेत, त्यांचे शिक्षकसुद्धा इथे आहेत। नॅशनल सायन्स डेचा एक मोठा हेतू असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान हा विषय याची गोडी त्यांना कसे व्हावी, कारण नेहमीच आपण पाहतो की विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित हे अवघड वाटतं, परंतु इथे विद्यार्थ्यांनी एकमेकाचे एक्झिबिशनमधले चांगले सायन्सचे प्रोजेक्ट्स पाहिले आणि ते कसे काम करतात हे समजून घेतले। त्याचबरोबर एकमेकाशी संवाद साधून एकमेकाशी त्यांनी प्रोजेक्ट समजून घेतले तर त्याच्यातनं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटेल की विज्ञान हे फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे। आणि आता आपण जर पाहायला गेलो तर आज रोजी जो युग आहे तो विज्ञानाचा युग आहे। आपल्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा आज वापर होतो। तर नक्कीच आजची जर पिढी जी आहे त्यांनी जर विज्ञानमध्ये इंटरेस्ट घेतला तर बरेचसे जे आपल्यासमोर आज आव्हाने आहेत आरोग्यामध्ये किंवा ऊर्जामध्ये किंवा पाण्या किंवा अन्नामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये, तर त्याचे प्रश्न मिटवून घेण्याकरिता हे फार महत्त्वाचे आहे की आजची जो पिढी आहे विद्यार्थ्यांची, तरुण विद्यार्थ्यांची, त्यांनी विज्ञान हे त्यांना अवघड न वाटता कसे सोपा वाटेल। आणि त्याच निमित्ताने आज इथे आम्ही एक्झिबिशन डे जिल्हा परिषदमध्ये कंडक्ट केलेला आहे आणि आमचा प्रयत्न राहील की पुढच्या वेळेस ज्या विद्यार्थी आता आज रोजी प्रोजेक्ट्स पाहत आहेत दुसऱ्यांचे, त्यांनी स्वतः त्यापेक्षाही चांगले प्रोजेक्ट स्वतः करून पुढच्या नॅशनल सायन्स डेमध्ये डिस्प्ले करावे, तसं आव्हान राहील। आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना सायन्स अँड मॅथ्स हे त्याचं रट्टा न करता त्याला समजून घेणे हे जास्त महत्त्वाचं असतो। प्रॅक्टिकल नॉलेज थिअरिटिकल नॉलेजपेक्षा कमी नसते महत्त्वपूर्ण, याची जाणीव त्यांना निर्माण व्हावी हे आजचा आमचा उद्देश होता। डिजिटल इंडियाच्या माध्यमातून बरेचसे शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम असेल किंवा मग संगणक कक्ष असतील अशा उपाययोजना सुरू आहेत, तर ग्रामीण भागामध्ये याचं कशी परिस्थिती आहे सध्या? नक्कीच आज रोजी आपण जर पाहायला गेलं तर AI याचा समिट आता दिल्लीमध्ये झालेला आहे AI इंडियाचा। त्याचबरोबर सगळे आपले तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल गव्हर्नन्स हे आज रोजी सगळे गव्हर्नन्समध्ये, आरोग्यामध्ये, शिक्षणामध्ये सगळीकडे आहे। आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये असं राहते की प्रत्येक शाळेला लॅबोरेटरी जे आहेत ते फक्त त्याच्यामध्ये उपकरण न ठेवता त्याचा प्रत्यक्षात वापर सुरू होणे गरजेचं आहे। तर सर्व शाळा खाजगी असो किंवा शासकीय त्याच्यामध्ये सर्व लॅबोरेटरीज आणि त्याचबरोबर कॉम्प्युटर जे असतात ते फक्त ठेवण्यासाठी नाही आहे, त्याचा वापर होणे गरजेचं आहे। आणि वापर म्हणजे फक्त लिमिटेड अंडरस्टँडिंग त्याची नाही पाहिजे, आपल्याला त्याचा विद्यार्थी त्याचा स्वतः वापर करू शकेल आणि त्याला स्वतः समजेल की हे काय असतात, वेगवेगळे जे उपकरण आहेत ते कसे काम करतात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि आमचा प्रयत्न राहणार आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषदच्या वतीने स्टीम एज्युकेशन सेंटरच्या वतीनं हा इथं केलेला प्रयोग आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे कसं पसरवता येईल याचा सुद्धा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू, असं सुद्धा इथं आपल्याला सरांनी सांगितलं। आपल्यासोबत या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी शेख सर आहेत। सर, काय सांगाल, आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इथं विद्यार्थ्यांचे अनेक सारे प्रयोग आलेले आहेत, आपण पाहिले, काय भावना व्यक्त, कसं वाटतं? आपण दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा करतो। त्याला निमित्त असं आहे की या दिवशी 1928ला CV रमन यांनी जो रामन इफेक्ट हा जो काही सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताचा एक आपण निमित्त करून हा दिवस साजरा करतोय। मात्र त्यामध्ये आपला मूळ उद्देश असा आहे की शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे वाढीस लागावा आणि निरनिराळे असे जे प्रयोग आहेत ते विद्यार्थ्यांना सादर करायला संधी मिळावी आणि त्यांच्यामध्ये जे वैज्ञानिक त्यांच्यामध्ये जे दडलेले आहेत त्या दडलेल्या बालवैज्ञानिकांना एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण हा खरं तर दिवस साजरा करतोय। आणि
एवढंच नाही तर आपल्या प्रशासनामार्फत दरवर्षी तालुकास्तरीय आणि त्यानंतर जिल्हास्तरीय सुद्धा आपण विज्ञान प्रदर्शन आयोजित करतो. त्यामध्ये याही वर्षी आपण तालुक्यालाही विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं, लातूर तालुक्याचं. त्यानंतर जिल्ह्यालाही विज्ञान प्रदर्शन झालं. त्यामध्ये भरभरून प्रतिसाद आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला होता आणि आपल्या इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी पण दिला होता. तर मला अपेक्षा आहे की आपण यानंतरही असेच प्रयोग विद्यार्थ्यांनी इथं सादर करावेत. या निमित्तानं आपण हा प्रयोग जो आहे आजचा सायन्स डे सेलिब्रेट करत आहोत. तर मी या प्रसंगी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि असेच प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर करावेत अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आपल्यासोबत इतिहास तज्ज्ञ डॉक्टर विवेक सौताडे सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर, काय सांगाल अशा कार्यक्रमाचं किंवा अशा जे विद्यार्थ्यांचं प्रयोगाचे प्रदर्शन आहे त्याचा काय नेमका फायदा विद्यार्थ्यांना होतो असं वाटतं आपल्याला? मला वाटतं आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि विज्ञान हे प्रगतीचं माध्यम आहे. आजच्या AI च्या युगामध्ये विज्ञानाचा आविष्कार जो आहे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जडला पाहिजे आणि नवनवीन प्रयोग जे आहेत ते विद्यार्थ्यांना हाताळता आले पाहिजेत. मला वाटतं स्टीम एज्युकेशन सेंटरचं खरं तर आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं त्यांचं मानावं तेवढा आभार कमी आहे. कारण स्टीम एज्युकेशन हे केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित न राहता त्यांनी लातूर जिल्हा परिषदेमध्ये हा प्रयोग या ठिकाणी सादर करण्याचं ठरवलं आणि विविधांगी दृष्टिकोनातून विज्ञानाचे आविष्कार आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी पाहता येतील अशी व्यवस्था त्यांनी केली. केवळ त्यांच्या सेंटरपुरतं मर्यादित न राहता एक प्रत्येक विद्यार्थी हा याच्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे आणि विज्ञानाचा आविष्कार त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, ही त्यांची अत्यंत स्तुत्य अशी भूमिका आहे. मला वाटतं अशा सेंटर्सनी आणि ज्या CBSE स्कूल ज्या आहेत लातूर शहरातील अशा स्कूल्सनी जर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जर सहभागी करून घेतलं तर मला वाटतं त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये एक फार मोठ्या पद्धतीचा बदल होईल आणि त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एक माणुसकीच्या नात्यानं हा जो त्यांचा उपक्रम आहे अत्यंत स्तुत्य आहे. दुसरी गोष्ट मला एक आनंदाची वाटते की ज्या वेळेला आपण महापुरुषांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं विविध जाती धर्मांचे लोक आपण चौकांची मागणी करतो, पुतळ्यांची मागणी करतो, त्यावेळेला एक स्टीम एज्युकेशन सेंटरचे आमचे मित्र संचालक प्राध्यापक ओमप्रकाशजी झुरळे सरांनी विज्ञान चौक लातूरमध्ये झाला पाहिजे, कारण लातूर ही शिक्षणाची पंढरी असून त्या ठिकाणी विज्ञानाचे आविष्कार दाखवणारा एक चौक झाला पाहिजे. मला वाटतं भारतातला हा पहिलाच चौक ठरेल की जो विज्ञानाचा चौक असेल आणि त्यांची ती मागणी जी आहे ती दरवर्षी या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं स्टीम एज्युकेशन सेंटर त्याची जबाबदारी घ्यायला तयार असं त्यांनी सांगितलं की शासनाच्या वतीनं जरी नसलं तर त्यांच्या संस्थेच्या वतीनं विविधांगी विज्ञानाचे प्रयोग आपण त्या चौकामध्ये करू आणि लातूरच्या शिक्षण पंढरीमध्ये निश्चितपणानं त्याच्यामध्ये भर पडणार आहे. त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीचं स्टीम एज्युकेशनचं जे सहकार्य आहे तसंच जिल्हा परिषद शाळांना लाभावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रयोग सादरीकरण करत आहेत त्यांचे काही पॅरेंट्स आपल्यासोबत येत आहेत. मॅडम, काय नाव आहे? लीना शहा, आणि मुलांचं काय नाव आहे? स्वरा शहा, इरा शहा. तर काय नेमका प्रोजेक्ट तुम्ही करता? स्वरा शहाने ॲडजेक्टिव्ह म्हणजे इंग्लिशचं ग्रामर प्रोजेक्ट केलेला आहे आणि इरा शहाने मॅथ प्रोजेक्ट मेजरमेंट पार्क. बरं, ठीक आहे. तर आपण त्यांच्यासोबत इतर विद्यार्थ्यांच्या सोबत सुद्धा प्रोजेक्ट पाहिलेत, तर कसं वाटतं एकंदरीत ते पाहिलं? सरांनी सायन्स डेच्या निमित्ताने फक्त सायन्सचेच प्रोजेक्ट नसून पूर्ण करिक्युलम एक्सपो म्हणजे त्यात इंग्लिश, मॅथ, EVS, सायन्स असे सगळेच प्रोजेक्ट त्यांनी कव्हर केलेत. तर अशा प्रॅक्टिकल नॉलेजमुळे मुलांना बरंच मदत होणार आहे फ्युचरमध्ये. इतर विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा वाटला तुम्हाला? खूप सुंदर प्रोजेक्ट बनवलेत. सगळ्याच पालकांनी मेहनत घेतली आहे. विद्यार्थ्यांची खूप मेहनत आहे. त्यांना बोलण्याचं स्किल त्याच्यामुळे डेव्हलप होत आहे. माझं नाव प्रीती अतिश कांबळे आहे. शाळा शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाकर सांगलीमध्ये. कसं वाटलं? इथं आल्यानंतर खूपच छान वाटलं की असं वाटलं म्हणजे प्रयोग ना कोणी घेतलंच नाही. इथं खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होते. खूप छान होते. पुढच्या वर्षी तुम्ही पण कराल असं प्रयोग? हा, मी एकदम करणार नक्की. काय नाव आहे बेटा तुझं? सूर्यवंशी समीक्षा, शाळेचं नाव? जिल्हा परिषद कन्या प्रशाला लातूर. बरं, तू आता बरेचसे प्रयोग पाहिजे, कोणता प्रयोग तुला आवडला? वेट मशीनचा. काय होतं त्याच्यामध्ये? त्यामध्ये प्रत्येक ग्रहावर वेगवेगळे वजन असते असं सांगितलं होतं. बरं, इतर हे प्रयोग आवडले का सगळे? हो ठीक आहे. तुझा प्रोजेक्ट बनवा. हो.
Good morning, sir. My name is Samarth Ramswamy. I am studying in grade 8. My project name is the Smart Blind Stick. The Smart Blind Stick is an essential navigation device for the visually impaired using sensor, ultrasonic and microcontroller to detect obstacles within 1 to 4 meter. This project useful for blind people to identify things around them. UNO, ultrasonic sensor, jumper wire, cable, switch and battery. This material useful for this project.